जय सेवालाल, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा, मी पण मजेतच आहे. ही जुनी शिर्डी म्हणून पार्क आहे, तिथं छोटंसं त्यांनी जुनी शिर्डीचं दाखवलेलं आहे, जुनी शिर्डी कशी असते ते. तर त्यांनी ते पूर्ण दाखवलेलं आहे. आधीच्या काळामध्ये शिर्डी, आता तर खूप डेव्हलप झालेली आहे ती शिर्डी, पण जुनी बघायला भेटली अशा प्रकारे शिर्डी होती. तसं तर आपण टी व्हीमध्ये सिरियलमध्ये बघतच राहतो की जुनी शिर्डी कशी आहे ती. तर त्याच्यात पण बघायला भेटलेली आहे. असं रिअलमध्ये बघायची इच्छा होती, तर ते बघितली आम्ही. छान होतं, पार्क छान होतं. काय ₹200-300 काहीतरी त्यांचं तिकीट होतं आणि त्याच्यात 2 प्रोग्राम झाले. एक जादू झाला आणि एक ते गुडियाचा तो डान्स वगैरे होता, तो झाला. अंशूला आणि वीराला त्यांनी तिथं बोलवलं आणि ते जादू केली त्यांनी. त्यांचा हात बसलेला असते. छान जादू दाखवली त्यांनी. खूप छान वाटलं. एन्जॉय वाटते काहीतरी वेगळं. वेगळं म्हटल्यापेक्षा काहीतरी बघितलेलं असते लहानपणापासूनच आपण जादू कसा असते तर. पण एक आनंद भेटतो त्या जादूमध्ये. तर तसाच तो जादू दाखवत आहे तो माणूस तिथला. आणि अंशूला पण तिथं मुलं लहान-लहान मुलांना बोलवून ते वेगवेगळे कार्यक्रम अंशूला बोलवलं. त्याच्यानंतर वीराला पण बोलवलं. वीरा पण गेला तिथे. वीरा 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 पण गेला. अंशू, वीरा दोघं जण. त्याला असं वाटलं की जायचं आहे म्हणून तो वापस येत आहे. तर त्यांनी ते पुन्हा जादू करून दाखवलं. फूल काढला होता. फूल काहीतरी काढलं होतं त्यांनी. खूप उशिरा व्हिडिओ टाकत आहे मी, कारण की टाकणं काही झालंच नाही माझ्यानं. म्हटलं टाकू. तर आता शेवटी म्हटलं डिसाईड घेतला, मनावर घेतला आणि व्हिडिओ टाकत आहे. आता व्हिडिओ सुरू केला. तर आजपासून मी कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करते, अशी अपेक्षा करते. कारण की माझ्याकडनं रोज म्हणजे आता खूप दिवस झाले मी टाकलाच नाही आहे व्हिडिओ. तर म्हटलं टाकूया. तर चला, व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कारण की मी असं म्हणू पण नाही शकत, कारण की प्रत्येक वेळेस मी रोज व्हिडिओ टाकत नाही आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. हे जेव्हा साईबाबाची पालखी निघायची तेव्हाचं त्यांनी ते दृश्य तिथं काढलेलं आहे आणि स्टॅच्यू काढलेले आहेत. असं वाटते खरोखरच माणसं आहेत तिथं, पण नाही आहेत ते. आणि हे असे लहान मुलांसाठी खेळायला ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात. होते तिथं. आम्ही काही जास्त वेळेपर्यंत थांबलो नाही तिथं. लगेच निघालो. जास्त वेळ म्हटलं घरी यायचं होतं आम्हाला त्याच दिवशी. 11-11:30 वाजेपर्यंत तिथं थांबलो. आम्हाला पूर्ण दिवस गेला. खूप थकल्यासारखं झालं होतं. थकलो होतो पूर्ण आम्ही. मी तर खूप थकली होती, कारण की फिरणं, जाणं आणि घरच्यासारखं आपल्याला फील होत नाही कुठे. हॉटेलसारखंच राहतं हॉटेलमध्ये. कारण की घरी आल्यावरच एक शांतता, प्रसन्न वाटतं आपल्याला आणि तेच तिथं बाहेर गेल्यावर आपल्याला समजतं की घर शेवटी घरच असते म्हणून. पण छान एन्जॉय झाला. एकदम छान. मुलं पण एन्जॉय करत होते. 2-3 दिवस कसे गेले ते समजलं नाही. थोडाफार चेंज पाहिजे म्हणून ते काहीतरी चेंजिंगसाठी छान वाटते 1-2 दिवसासाठी. आम्हाला 5 दिवस, 5व्या दिवशी आम्ही 4 दिवस थांबलो, 5व्या दिवशी रिटर्न आलो. आणि मग तिथे आम्ही याच्यामध्ये झूमध्ये पण गेलो होतो औरंगाबादला. झूमध्ये तुम्हाला समोर दिसेल, हे पहायचं ॲक्टिव्हिटीज चालू आहे. चांगले खेळतात मुलं. खेळण्यासारखं भरपूर आहे, बघण्यासारखं भरपूर आहे. पण आपल्याला वेळ पाहिजे आणि वेळ असला आणि टाईम असला तर सर्व पॉसिबल आहे. आणि मेन म्हणजे पैसा पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट. पैसा असला तर सर्व विकत घेऊ शकतो आपण. तर मग हे यांचं चालू आहे खेळणं इथे. खेळत आहेत. कारण की हे खूप मी पण बघितलं होतं, तर करता येत नाही आहे. दोरीवर चालणं खूप मुश्किल आहे. खूप सारे तिथं होते की ते आपल्याला होत नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं. मी करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याने पण काही झालं नाही. हे वॉटर पार्कमधलं शिर्डीतलंच आहे. शिर्डीमधले हे विराचं विरा, अंशू पण दोघा भावांचं मस्ती चाललेली आहे.